नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर पुन्हा एकदा वेदांतरी व्हेंचर LLP कंपनी ह्या संदर्भात लाईव्ह येत आहे. तर आपण हे अगोदर जे लाईव्ह केलं होतं त्या लाईव्हमध्ये आपण लोकांना आवाहन केलं होतं की आपण समोर आलं पाहिजे, कारण आपला जी पाठपुरावा सुरू आहे तो महामहिम राष्ट्रपतीजी आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडे सुरू आहे आणि केंद्रीय यंत्रणेकडून ह्या गोष्टीचा तपास होणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टीला समोर आणण्यासाठी ह्याच्यामध्ये जो आर्थिक फसवणूक सर्वसामान्य जनतेची झालेली आहे, जास्त परताव्याचं आश्वासन देऊन आमिष दाखवून जे प्रकरण गाजलं होतं त्या प्रकरणासंदर्भात आपण 2023मध्येच ज्यावेळेस हे प्रकरण चर्चेला आलं, उघडीस आलं, त्यावेळेस आपण तक्रार केली होती. त्या संदर्भात अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडून सोलापूर जिल्ह्याचे SP असतील, गृह विभागाकडून, आपल्या महाराष्ट्राच्या गृह विभागाकडून SP ऑफिस सोलापूर, त्याचबरोबर नातेपुते पोलीस स्टेशन असेल यांच्याकडून माहिती उपलब्ध करून देण्यात सांगण्यात आलं होतं की सध्या काय परिस्थिती आहे, आणि त्यानुसार पोलीस यंत्रणेकडून गृह विभागाला त्या पद्धतीने माहिती देण्यात आली आणि ती माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून डिस्पोज करण्यात आली माझ्याकडं. ते बघितल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या. तर हे करत असताना ज्या पद्धतीने मी तुम्हाला गेल्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं की जे लोक बाधित आहेत, ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे आर्थिक, त्या लोकांनी किंवा जे एजंट आहेत त्या एजंट लोकांची फसवणूक झालेली आहे, वरती पैसे दिलेले असतील आणि म्हणजे सगळेच, म्हणजे जे पैसे गुंतवणूक करणारे व्यक्ती असतील आणि जे एजंट आहेत त्या एजंटने जे पैसे घेतले असतील, त्या एजंटकडून संबंधित व्यक्तीला पैसे दिले असतील, तर ह्या एजंट आणि जे फसवणूक झालेले व्यक्ती आहेत यांनी समोर आलं पाहिजे असं आपण आवाहन केलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाची बाब म्हणजे की अतिशय कौतुक करण्याची बाब आहे की ह्या संदर्भात ज्यावेळेस आपण लाईव्ह झाल्यानंतर अनेक लोकांचे मला फोन आले, WhatsApp आले, त्याचबरोबर काही लोक प्रत्यक्षात भेटली आणि त्यांनी सांगितलं की सर आम्ही आपल्याबरोबर आहे. आपण तात्काळ या संदर्भात एक मीटिंगचं आयोजन करावं आणि त्या संदर्भात आम्हाला कल्पना द्यावी. आम्ही आणि आमचे काही जे संबंधित आहेत, जे ह्यामध्ये फसले गेलेले आहेत, ते आम्ही एकत्र येऊन आम्ही चर्चा केलेली आहे आणि आपणाबरोबर सुद्धा आम्ही आहोत. कधीही आम्हाला तुम्ही टाईम सांगा, वेळ द्या, ठिकाण द्या, त्या ठिकाणी आम्ही हजर राहू आणि जे आमच्या संबंधित जे आहेत त्या लोकांनासुद्धा आम्ही ही कल्पना दिलेली आहे. त्यामुळं आपण केलेल्या आव्हानाला ज्या पद्धतीनं बाधित लोकांनी सहकार्य केलं आणि खरंच हे न्याय हो, हा जो लढा आहे, हा माझा वैयक्तिक लढा नसून एक सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीनं अशा कंपन्या फसवणूक करून लोकांकडून आमिष दाखवून पैसे गोळा करतात आणि गैरव्यवहार करतात, अशासाठी राज्य सरकार असेल, त्याचबरोबर केंद्र सरकार असेल, हे अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या गोष्टीचा विचार करत आहे. त्या संदर्भात कठोर चौकशी कशी होईल या संदर्भात कायद्यामध्ये इम्प्लिमेंट जे आहेत, म्हणजे कायद्यामध्ये अजून कशी यंत्रणा त्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्याचा तपास जास्तीत जास्त करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. तर आपण सुद्धा पुढं आलं पाहिजे. जे लोक अजूनसुद्धा राहिलेले आहेत त्या लोकांना सुद्धा पुढं आलं पाहिजे आणि हा जो आव्हानाला प्रतिसाद मिळतो त्याबद्दल प्रथमतः आम्ही सर्व त्या बाधित जे आता समोर यायला लागलेले आहेत, खरे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ते लोक आता समोर येऊन ते व्यक्त मत करत आहेत, त्यांची बाजू मांडत आहेत आणि ही अतिशय गोष्ट चांगली आहे. लवकरच एक ठिकाण ठेवून, वेळ ठरवून लवकरच लोकांना एकत्र केलं जाईल, त्याविषयी चर्चा केली जाईल. माझ्याकडे असणारे काही आवश्यक डॉक्युमेंट आहेत, त्याचबरोबर लोकांकडे असणारे त्यांचे आर्थिक फसवणूक झालेले डॉक्युमेंट असतील, या सगळ्याचा विचार करून, सारांश करून त्यामध्ये कायदेतज्ञ असतील त्यांचा समावेश केला जाईल. त्याचबरोबर अजून अर्थतज्ञ जे असतील, त्यानंतर बँकिंग तज्ज्ञ असतील, त्याचबरोबर अशा कंपन्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केल्या जातात, त्या कंपन्या कशा चालवल्या जातात या संदर्भातले तज्ज्ञ लोक असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण या पद्धतीचं काम सुरू करत आहे. त्याचबरोबर काही
अर्थतज्ञांशी माझी चर्चा झालेली आहे, त्याचबरोबर काही बँकिंग तज्ज्ञ असतील त्यांची चर्चा झालेली आहे, त्याचबरोबर जे इतर जे अशा पद्धती कंपनी रजिस्ट्रेशन करून देणारे जे काही संबंधित व्यक्ती आहेत, तज्ज्ञ आहेत, त्या कंपन्या कशा रन केल्या जातात त्या संदर्भात माहिती असणारे तज्ज्ञ असतील अशांची माझी चर्चा झालेली आहे आणि अजूनही चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर लोक पुढे यायला लागले, सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे अजून लोक असतील त्यांनी पुढे आलं पाहिजे. तर माझा व्हॉट्सअप नंबर घ्या, मला व्हॉट्सअप करा, कॉल करा, कशा पद्धतीने तुम्ही किंवा मला प्रत्यक्षात भेटायचं असेल तरी मला भेटू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या 9403 87 48 85. पुन्हा एकदा सांगतो 9403 87 48 85. जी लोक यामध्ये फोन करत आहेत, सहभागी होत आहेत, बाधित लोक आहेत, त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण पुढे आला हे आपलं कौतुक करण्यासारखंच आहे, कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सगळ्यात मोठा दोषी असतो. जे लोक आता समोर आलेले आहेत त्या लोकांसुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी कारण काय झालं की लोकांना फसवणूक केली होती की तुमचे पैसे दिले जातील, देतोय आम्ही, आता देणार आहे, उद्या देणार, असं करत करत वेळ काढूपणा केला आणि ह्यांना काय वाटलं की लोक आता गप बसलेत, लोक आता काय करू शकत नाहीत. परंतु हे चुकीचं होतं, कारण त्यांच्यासाठी एका बाजूने माझी लढाई सुरू होती, हेच या माध्यमातून सांगतो. आणि ते लोक पुढे आलेले आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण सुद्धा अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाता येईल बघा. आपल्याला जेवढी लोक आहेत एकही बाधित यापासून बाहेर राहिलं नाही पाहिजे, कारण अनेक लोकचे संसार ह्या प्रकरणामुळं उद्ध्वस्त झालेले आहेत, काहींचे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अतिशय मानसिक तणावामध्ये काही लोक आहेत, आर्थिक तणावामध्ये काही लोक आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. म्हणून ह्यासाठी लढाई देण्यासाठी आपल्याला एक चांगल्या यंत्रणेकडून तपास ह्याचा होणं अपेक्षित आहे. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येतोय आणि यासाठी चांगला रिस्पॉन्स लोकांकडून मिळतो, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यानुसार सर्वांनी समोर यावं आणि अजून जे लोक आहेत त्यांना सुद्धा पुढे आणण्याचा प्रयत्न करावा. लवकरच आपण पुढच्या महिन्यामध्ये, साधारणतः हा महिना झाल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आपण मीटिंग घेण्याच्या तयारीत आहे, हे या माध्यमातून सांगतो. लवकरच तुम्हाला ठिकाण आणि वेळ आणि जी काय असेल ती माहिती तुम्हाला लवकरच पुढच्या लाईव्हमध्ये शेअर केली जाईल. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या, त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला संपर्क करू शकता, कॉल करू शकता किंवा मला प्रत्यक्षात भेटू शकता. त्यासाठी मला फोन करा आणि नंतर आपण प्रत्यक्षात भेटूया. 9403 87 48 85. पुन्हा एकदा सांगतो 9403 87 48 85. जय हिंद, जय महाराष्ट्र.